एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? मी पण एकदम मजेत आहे. तर आजची तारीख आहे 4 जून. आज माझा बड्डे आहे जरा, आणि त्याच्यामुळे मी असा मस्तपैकी ड्रेस घातलेला आहे. न्यू ड्रेस आहे, जो फर्स्ट टाईमच घातला आहे मी, आणि ऑनलाईन ऑर्डर केला आहे हा मिशोवरनं. मला खूप आवडला होता ऑनलाईन, आणि मग मी त्याच्यामुळे तो ऑर्डर केला. आणि आज बड्डे असल्यामुळे जरा काहीतरी म्हटलं नवीन नाही का, बड्डेची सुरुवात छान झाली पाहिजे आहे. त्याच्यामुळे मग मी मस्तपैकी नवीन ड्रेस घातला, आणि जस्ट मी कॉफी घेतली. आज दुधाचीच कॉफी घेतली, दूध जास्त असल्यामुळे. आणि आता सगळेजण खाता इथे टोस्ट आणि खारी खाताय. चहा, टोस्ट, खारी. मीच बनवला तो चहा. ही बघा, ही आणली आहे खारी. असं काही स्पेसिफिक खारीच्या दुकानातून नाही आणलं बरं का, आमच्या शेजारी दुकान आहे तिथून आणलं आम्ही. आणि बघा इथं मस्त खारी, अँड खारीमध्ये बघा सुंदर सुंदर. तर आम्ही चाललो होतो आता बाहेर जेवायला, पण आम्हाला सुचत नव्हतं कुठे जायचं जेवण करण्यासाठी. मग चला म्हटलं निघूया, बघू तर बाहेर काय नाही. कारण आमच्या आजूबाजूचे ऑलमोस्ट सगळे हॉटेल आमचे एक्सप्लोअर करून झाले होते जेवण करण्यासाठी. पण एक तर गुरुवार असल्यामुळे, माझा उपवास असल्यामुळे आम्हाला व्हेज खायचं होतं. आम्ही व्हेज हॉटेल शोधत होतो. मग चाललो पुढे निघालो असं. मग रस्त्यातच हे हॉटेल गंधर्व आहे, जिथे आम्ही आलो होतो जेवण करायला. तर हे एक्सप्लोअर करताय. तर मग स्पृहाचे पप्पा मेनू कार्ड बघत होते, तोपर्यंत आम्ही दोघी मस्त व्हिडिओ काढत होतो. जरा बघूयात म्हटलं कसा व्ह्यू येतो. फोटो खरंच खूप छान येत होते तिथे. आणि मग मी पण व्हिडिओ घेतले थोडेसे. आणि स्पेशली जिथे फॅन होता ना, तिथे बसलो आम्ही, कारण गरम खूप होत होता आम्हाला. आणि त्याच्यानंतर मग हे बघा, स्पृहाचे पप्पा अजून बघताय. म्हणजे ॲक्च्युली ना छान होतं, म्हणजे इथे खूप जास्त हाय रेट्स वगैरे नव्हते. मग बघूयात म्हटलं काहीतरी वेगळं घेऊयात. आणि थोडी ऑर्डर लेट आली, बट छान, एकदम छान होते टेस्ट वगैरे. आम्ही तोपर्यंत आमचे व्हिडिओ घेतले. जरा ॲम्बियन्स बघा हॉटेलचं, मला फार आवडलं. आतून वगैरे छान होतं, एकदम सुंदर. आणि लुक वगैरे खूप छान येत होता हॉटेलमध्ये, कारण आजूबाजूला लाईट वगैरे छान मिळालं होतं मला. त्याच्यानंतर बघा आम्ही ऑर्डर केलं पहिल्यांदा पापड. मला खूप आवडले ते. स्पृहा पापड काटा चम्मचनी खाते आहे. देखो स्पृहा का टैलेंट. काटा चम्मच से पापड़ खा रही है. ना पापड उडून चालला होता अच्छा, व्हॉट अ टॅलेंट. वाव. पनीर कोल्हापुरी आणि नान, लच्छा पराठा, सॉरी. यांनी काय प्रोव्हाइड केलं इथे दाखवा ना. याच्यामध्ये लोणचं आणि याच्यामध्ये आहे शेंगदाणा चटणी. खूप सुंदर आहे भाजी, टेस्टी एकदम. तर गंधर्व हॉटेलच्या बाहेरच असा मस्त एकदम झुला होता, आणि आम्ही तिथे गेल्या जाऊनच बसतो. पहिले स्पृहा गेली, नंतर तिचे पप्पा गेले, नंतर मी पण गेली. तर मस्त बसलो थोड्या वेळ, चांगलं 5-1 मिनटं बसलो आम्ही, आणि मगच तिथून निघालो. तुला नाही का स्टार्ट केला आहे का स्पृहा? त्याचं काय आता? त्याच्यानंतर आम्ही निघालो घरी जायला. खूप ऊन होतं, बट म्हटलं घरी जाऊन थोडा आराम करू, बिकॉज त्याच्यानंतर पण आमचे प्लॅन होते जरा, त्याच्यामुळे मग आम्ही निघालो. पण नाशिकमध्ये इतके कामं चालू आहे ना, तर घरी जाय. त्यानंतर ना स्पृहाचे पप्पा सलूनमध्ये आले होते, त्यांना दाढी वगैरे करायची होती. तर आम्ही आलो मस्त तिथे. आणि त्याच्यानंतर आहे ना, तिथे जवळच स्पृहाचा क्लास होता जिमनॅस्टचा. आम्ही तिचा हा क्लासवरून तिला आम्हाला घेऊन जायचं होतं.
त्याच्यानंतर आमचा होता संध्याकाळचा प्लान, जो हे बघा एक्सप्रेस इनच्या जवळून असा रस्ता जातो इकडे. अंग्रेजी ढाबाला चाललो आहे आम्ही. जे नाशिकचे लोक आहे त्यांना माहिती असेल अंग्रेजी ढाबा कुठे आहे. तर असंच सेम ट्रॅफिक खूपच चालू आहे सध्या नाशिकमध्ये. वैताग आलेला आहे. जिथे नाही तिथे आपल्याला गाड्या अशा आडव्या जातातच. जिथे नाही तिथे रस्ते खंदून ठेवले. पण फॉर्च्युनेटली इकडे काही नव्हतं एवढं. ह्या रेग्युलर हायवेच्या गाड्या होत्या आणि ते टर्न असल्यामुळे जरा ट्रॅफिक होते. एनिवेज, तर ते कार मॉलच्या मागच्या साईडला, ह्या कार मॉल दिसतील तुम्हाला लेफ्टला, बस त्या कार मॉलच्या मागच्या साईडला अंग्रेजी ढाबा आहे. यायचं तुम्हाला तिथूनच आहे. तर आम्ही गेलो तिथे. आम्ही फर्स्ट टाईमच गेलो बरं का. आम्ही खूप त्याच्याबद्दल ऐकलं होतं, रील्स वगैरे बघितल्या होत्या आणि एक्सप्लोअर तर करायचंच होतं. मग आम्ही गेलो. तर बघूयात म्हटलं काय. तर हे बघा इथून असं जायचं आहे मध्ये आणि इथून लेफ्ट साईडला बघा हा कॉर्नर आहे का, इथून असं मध्ये जायचं आहे. ही सगळी त्यांचीच पार्किंग येते अंग्रेजी ढाब्याची. तर हे बघा तुम्ही बघू शकता, खूप मोठं आहे त्यांचं. आतमध्ये दिसायला असं वाटतं की हा खूपच कॉर्नरला आहे, पण खरंच शांतता आहे तिथे. खूप सायलेंट आहे, खूप छान आहे. बघा हा गेट दिसतोय ना उजव्या साईडला, बस तो आहे अंग्रेजी ढाबाचा गेट. पूर्ण पत्र्यामध्ये कन्स्ट्रक्शन आहे. हे बघा तुम्ही बघू शकता, पूर्ण पत्र्यामध्ये. आतमध्ये सुद्धा सगळं पत्र आहे. बसायचे चेअरसुद्धा पत्र्याचे आहे. तुम्ही बघू शकता आतमध्ये जाऊन सगळं असं त्यांनी नाही का युजलेस किंवा टाकून दिलेल्या वस्तूंपासून भरपूर अशा महत्त्वाच्या सीट वगैरे अरेंज केल्या आहे. चेअर वगैरे ह्या गोष्टी बनवल्या आहेत त्यांनी. आतमध्ये गेल्यावर तुम्हाला कळेलच, खरंच खूप छान आहे. हे एव्हरीवन, तर आता आम्ही आलो आहे अंग्रेजी ढाब्याला बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी. केक वगैरे घेऊन आलो आहे. मला ॲम्बियन्स खूप आवडलं, खूप छान आहे आणि आम्ही जिथे बसलो ते पण खूप छान आहे. मी एकदा बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला. मला फार आवडलं आहे. बघा सगळ्यात आधी आमचा टेबल बघून घ्या किती छान आहे. तर त्याच्यानंतर हा सेपरेट असा एरिया आहे. असं पिंक पण कलर आहे वरती असं. इथे मागे लिहिलंय करम करो कांड नाही. कलम कलो कांड नाही, कलम कलो कांड नाही. आम्ही घरूनच इथं ना येताना केक घेऊन आलेलो आहोत. थांब ग खोलू खोल ना. थांब ना खोलो आपण. थांब चलो केक कट केक करेंगे. नागो हॅपी बर्थडे टू यू डिअर. एव्हरीवन, तर आता मी ना केक कट करणार आहे. हे बघा माझा केक कसा आहे, गायत्री नावाचा. तर आता आम्ही मस्तपैकी केक कट करणार आहे. थांबा थांब तू नको फुकू ना. तू कसं बघतो ते कसे करता काय. कोण खोलेंगे आपण. Birthday to you. Dear Mama, Happy birthday to you. Thank you. केक वाला. आता दे. ग्रीन मसालावाला चिकन आहे. त्यांची सिग्नेचर डिश आहे ही. ती आम्ही घेतलं आहे. आता स्पृहा खाते मस्तपैकी. Hey everybody, thanks for watching. Bye bye.